मनीषा, काय करते? अरे सगळा हिशोब लिहिते ग. कसला? एवढा खर्च होतो ना, पैशाची बचतच होत नाहीये. अगं, पण तू करू शकतेस ना बचत. कशी काय? अगं, आता SIP आहे, अच्छा. म्युच्युअल्स आहेत. हम्म. हा, या सगळ्या गोष्टीमध्ये तू करू शकते. FD RD काढू शकतेस. म्हणजे काय असतं ते? अगं, हे सेव्हिंग्स आहे, स्मार्ट सेव्हिंग आहेत आणि आताच्या घडीला हे खूप गरजेचं आहे. अगं पण सेव्हिंग म्हणतात ना, तर त्याला भरपूर पैसे वगैरे लागतात ना. असं काही नाहीये ग, एकदम मिनिमम कॉस्ट मध्ये पण तू करू शकतेस, अमाऊंट मध्ये. पण मग आपल्याला ते कसं काय करता येईल, म्हणजे काय करता येईल अगं, त्याच्यासाठी? वेल्थ मॅनेजर जे असतात ना, हम्म. त्यांच्याकडून ऍडवाइस घ्यायची. एकदम सिम्पल आहे. तुझ्याकडून ओळखीचं आहे का? आहे ना माझी मैत्रीण. मग ती योग्य मार्गदर्शन करेल का? एकदम अगदी. चल मग भेटूया, कारण की पैसे काहीच राहत नाही, सेव्हिंगच होत नाहीये. होईल, थांब, मी तिला कॉन्टॅक्ट करते. हम्म. आपण अपॉइंटमेंट घेऊया आणि मग भेटूया तिला. चल. नमस्कार, भेट आमची तुमची मध्ये. मी मनीषा. नमस्कार, मी रेश्मा. आज आपण आलो आहोत सपना हिला भेटायला. मनीषा, मी तुला बोलली होती ना, माझी मैत्रीण सपना, अच्छा. जी वेल्थ मॅनेजर आहे. ओके. हो, ती हीच. हाय सपना. हाय मनीषा. पण सपना, मला एक सांग, तू एव्हिएशन मधून तू वेल्थ मॅनेजमेंट कडे कशी वळलीस? मी फ्लाय करता करता अशा निदर्शनात आले की आमच्यासारखे एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये असलेली लोक किंवा डॉक्टर्स म्हणा, वकील म्हणा, असे प्रोफेशनल्स जे असतात ना, ते एवढे त्यांच्या कामामध्ये गुंतलेले असतात की त्यांच्याकडे पैसे तर येत आहेत, पण त्याचं नियोजन कसं करायचं त्यांना माहितीच नसतं. आणि फ्लाईंग करण्याच्या दरम्यान हे मी खूप अनुभवलंय, बिकॉज आम्ही दिवस रात्र फ्लाय करायचो, पगार तर यायचा, पण त्या पगाराचा एंड ऑफ द मंथ काय व्हायचं आम्हालाच कळायचं नाही, शेवटी उरायचं शून्य. पण ते करता करता हे लक्षात आलं की ह्या विषयावर आपण पुढे अभ्यास केला पाहिजे. तर फ्लाय करता करता मी काही असे कोर्सेस केले जे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड होते. आणि जेव्हा फ्लाइंग मी थांबवलं आणि माझ्यासमोर प्रश्न होता की एव्हिएशन इंडस्ट्री चूज करायची की आपलं पॅशन करायचं. सो दॅट टाइम मी दुसरा मार्ग हे केला, एक्सेप्ट केला आणि ह्या क्षेत्रामध्ये आणखी अभ्यास करून मग जेव्हा मी पूर्णपणे ह्या खोलवर अभ्यास केला की गुंतवणूक हे काय असतं, कशासाठी करायची असते आणि केव्हा करायची असते आणि त्याचे काय काय प्रकार आहे, हे अभ्यास केल्यानंतर फुल फ्लेज मध्ये मी या इंडस्ट्रीमध्ये उतरले. मग सपना, जेव्हा पण मी तुझं प्रोफाईल वाचते, म्हणजे SK वेल्थ मॅनेजमेंटचं आहे, राईट? तर त्याच्यामध्ये चार्टर्ड इनहेरिटन्स आणि सक्सेशन प्लॅनर, मग ह्याचा अर्थ काय आहे? हे बघ रेश्मा, जे माझं प्रोफेशनल आहे ज्याच्यामध्ये मी हे स्पेशलायझेशन केलंय ते इनहेरिटन्स आणि सक्सेशन प्लॅनिंग आहे. आता तुम्ही भरपूर अशा सोशल मीडियावर पाहता की इन्व्हेस्टमेंट कशाला करायला पाहिजे, किती करायला पाहिजे, केव्हा करायला पाहिजे. पण एका सर्टन एज नंतर जेव्हा तुमच्याकडे ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट तयार झालेली असते आणि ती इन्व्हेस्टमेंट किंवा ते जे क्रिएट झालेलं कॉर्पस आहे ते तुमच्या पुढच्या जनरेशन पर्यंत कसं स्मूथली जायला पाहिजे, त्याचं जे प्लॅनिंग असतं त्याला इनहेरिटन्स प्लॅनिंग म्हणतात. आणि मी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलंय, कारण की भारतामध्ये मी खूप पाहिलंय ही एक इंडस्ट्री आहे जी खूप अनऑर्गनाइज्ड आहे, अनरिकॉग्नाइज आहे, ज्याची प्रत्येक घरामध्ये ह्या तुम्हाला प्रॉपर्टीवरून वाद दिसतील. एखादा माणूस जेव्हा जातो तेव्हा त्या फॅमिलीला काहीच माहिती नसतं की त्या माणसाने कुठे कुठे गुंतवलेले आहेत, कशा प्रकारे गुंतवलेले, कोणाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. हे भरपूर मी फॅमिलीज पाहिले की त्या माणसाच्या त्या घरातल्या त्या महत्वाच्या माणसाच्या गेल्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते त्या फॅमिलीसाठी खूप जड जातात सॉल्व्ह करायला. त्यामुळे माझं हे स्पेशलायझेशन इनहेरिटन्स मध्ये आहे आणि सक्सेशन प्लॅनिंग मध्ये, जे लोकांना जिवंत असतानाही प्लॅन करू शकता, तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय ते. एक तुमचं म्हणणं होतं की पगार यायचा आणि तो कुठेच म्हणजे म्हणतात ना, तो पुरायचा नाही, म्हणजे पैसे बचत नाही व्हायचे. तर हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे की प्रत्येक महिन्याला प्रत्येकाच्या घरामध्ये पगार येतो आणि त्याचा बराचसा खर्च असतो प्रत्येकाचा, पण तो कुठे सेव्हिंग करता येत नाही. तर सेव्हिंग म्हटलं की त्यांना प्रश्न पडतो, अरे बापरे, भरपूर पैसे सेव्हिंग करावे लागतात. तर काहींना माहिती नाहीये की छोट्या अमाऊंट मध्ये पण सेव्हिंग होतं. तर सर्वसामान्यांनी म्हणजे आपल्या पगारातून कशी सेव्हिंग करता येईल याच्याबद्दल थोडक्यात जरा एक माहिती द्या. नक्कीच मनीषा, सेव्हिंग हा एक असा प्रकार आहे, तो एक माइंड गेम आहे.
बेसिकली. मी अशी लोक पाहिली आहेत जे हजारोमध्ये पैसे कमवतात महिन्याला आणि लाखोमध्ये पण कमवतात, पण एंड ऑफ द मंथ लाखोमध्ये कमवणाऱ्या माणसाकडे शून्य पैसा असतो आणि हजारोमध्ये कमवणाऱ्या माणसाकडे जास्त पैसा असतो, जर त्याचं इन्व्हेस्टमेंट माइंडसेट असेल तर. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना हा विचार करू नका की माझ्याकडे भरपूर पैसे असतील तरच मी गुंतवणूक करते. पण तुमच्याकडे थोडेसे, भले तुमच्या पगारातला तुम्ही 10% किंवा 5% जरी इन्व्हेस्ट केले तरी तुम्हाला ते एक मोठं कॉर्पस करायला खूप मदत करतं. आता ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कोणत्या कोणत्या पद्धतीत करायची याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भरपूर इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आता तुम्ही आपल्या सोशल मीडियावर जर आपण पाहिलं तर तुम्हाला भरपूर इन्फ्लुएन्सर किंवा एक्सपर्ट्स दिसतील, ते तुम्हाला सांगतात तुम्ही म्युच्युअल फंड करा, तुम्ही युलिप करा, SIP करा, SWP करा. पण माझ्याकडे आमचं इन्व्हेस्टरकडे बघण्याचं हे दृष्टिकोन असतं की ह्या माणसाचा एक्झॅक्ट एंड गोल काय आहे, तर ह्या माणसाचं आत्ताचं एज आणि त्याचं रिटायरमेंटचं एज ह्यामध्ये काय गॅप आहे आणि त्याला रिटायरमेंट झाल्यावर काय कॉर्पस एक्झॅक्ट लागणार आहे. कारण की आपण पाहतो की तुम्हाला 1 करोड पाहिजे असतील तर एवढे इन्व्हेस्ट करा, 2 करोड पाहिजे तर इन्व्हेस्ट करा. पण मी प्रत्येक महिन्याला एक वेबिनार घेते, फायनान्शियल फिटनेस प्रोग्राम. तर त्याच्यामध्ये आम्ही एक नंबर असतो, तो FFN, त्याला म्हणतात फायनान्शियल फिटनेस नंबर. तो नंबर जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही ना तोपर्यंत तुम्ही ब्लाइंडली कितीही इन्व्हेस्ट करा ते तुम्हाला पुढे जाऊन त्याचा काही उपयोग होणारच नाही, जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही पडत की मला किती इन्व्हेस्ट करायचे. अननेसेसरी बर्डन घेऊन पण काही उपयोग नसतो. बरोबर नाही, बरोबर आहे तुमचं, म्हणजे थोडक्यात माहिती कळाली आहे. पण आता सर्वसामान्य असं म्हणतात की अरे बापरे, आमच्याकडे पैसाच राहत नाही. बरोबर, मग आम्ही काय करतो, थोडेफार काय आहे ते बँकेत टाकतो. मग बँकेतून त्यांना कसं सेव्हिंग करता येईल? हा खूप जनरल प्रश्न आहे की आमच्याकडे थोडे उरतात ते आम्ही बँकेत टाकतो. सी, बँकेत सेव्हिंग इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग मध्ये तुम्ही पैसे जमा करणं आणि गुंतवणं यामध्ये भरपूर मोठा डिफरन्स आहे. जेव्हा तुम्ही पैसे सेव्हिंग मध्ये ठेवता त्याची ग्रोथ होत नाही, आणि जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता, भले तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये करा, इक्विटी मध्ये करा, बॉन्ड्स मध्ये करा, त्या पैशाला जोपर्यंत तुम्ही चालना देत नाही त्याला वाढण्यासाठी, जसं बियाणं जेव्हा आपण मातीमध्ये पेरतो त्याचं झाड बनण्यासाठी जो वेळ देतो त्याच्यामध्ये आपण पेशन्स ठेवतो ना, तेच पेशन्स तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मध्ये ठेवायचे असतात. जर तुम्ही त्या पेशन्सने जर तुम्ही जास्त कालावधीसाठी थांबाल तर त्या झाडाला फळं यायला वेळ नाही लागणार. ह्या सेव्हिंगसाठी एज असं लिमिट असतं का? म्हणजे काहींचं कसं 35 नंतरला किंवा 40 नंतरला काही पोस्ट वाढतात आणि मग तेव्हा तो पगार चांगला येतो त्यांना, आणि मग त्याच्यातून मग ते विचार करतात अरे माझं आता वय झालंय, म्हणजे माझं एवढं एज आहे, तर मग मी कसं काय आता सेव्हिंग करू, असा प्रश्न त्यांना पडतो. तर त्याच्यासाठी काय असं वयाचं काही असतं का? सी, फॉर सेव्हिंग मला वाटतं एज इज नॉट अ लिमिट. ज्या दिवशी तुमच्या हातात पहिला पगार येतो त्या दिवसापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली पाहिजे. इनफॅक्ट आता तर आम्ही आमचे जेवढे क्लायंट आहेत त्यांच्या मुलांसाठी पण वेबिनार घेतो की तुम्ही तुमच्या मुलांना गुंतवणूक हा विषय कसा शिकवायला पाहिजे. बिकॉज आपल्या शाळेमध्ये आपल्याला गणित शिकवलं जातं, विज्ञान शिकवलं जातं, इतिहास शिकवला जातं, पण इन्व्हेस्टमेंट हा विषय आपल्याला येतच नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे जी जेवढ्यात लवकरात लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढ्या लवकर तुम्ही रिटायर्ड व्हायला मोकळे होता. आता फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही महिन्याला 1000 रुपये एखाद्या लहान मुलाच्या, जर तुमचा मुलं जेव्हा जन्माला येतात त्याच्या पहिल्या वाढदिवसाला किंवा पहिल्या बारशाला जरी तुम्ही 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट सुरू केली, त्याच्या 18व्या वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या मुलाला कोट्याधीश बनवू शकता. बरोबर. सो इन्व्हेस्टमेंटला वय नाहीये, कालावधी नाहीये. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर इव्हन छोटी इन्व्हेस्टमेंट छोट्या अमाऊंटने सुरू केली तरी तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट पुढचे 10-20 वर्ष किंवा 25 वर्ष कंपाऊंडिंग इफेक्टने तुम्हाला करोडो रुपये देतात. आणि जेव्हा तुम्ही 30 ते 35 वयात येण्यापर्यंत वाट बघता, तो डिले तुम्हाला लाखो रुपयाचा लॉस करून देतो. समजा तुम्ही 10 वर्षाचा डिले केला तर त्याच्यात तुम्हाला ऑलमोस्ट 1 ते 10 लाख रुपयाचा इन्व्हेस्टमेंट लॉस होतो, कारण की त्या दरम्यान मार्केट अपडाऊन झालेलं असतं. जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यामुळे मार्केटचा तुम्हाला जेव्हा मार्केट फॉल होतो तेव्हा जी ऑपॉर्च्युनिटी निर्माण झालेली असते ती तुम्ही मिस करता. सो
इन्व्हेस्टमेंटसाठी वाट कधीच पाहू नये. काही लोक हा विचार करतात की मार्केट वरती गेल्यावर मी इन्व्हेस्टमेंट सुरू करेन, आणि काही लोक बोलतात अरे मार्केट खाली आहे मग मी थोडं थांबावं. सो इन्व्हेस्टमेंटसाठी कालावधी वेळ पाहू नका. जेव्हा तुम्हाला वाटतं, जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात, सुरू करा. गव्हर्नमेंट सर्वंट्स असतात, त्यांना पेन्शन असतं, राईट. पण आताच्या पिढीला तर जर तुम्ही बघाल तर बरेच प्रायव्हेट आहे जॉब, कॉर्पोरेटवाले आहेत. सो हे काही एक स्पेसिफिक एज पर्यंत नसतात, त्यांना पुढेपर्यंत काम करावं लागतं. मग तशा लोकांनी रिटायरमेंट प्लॅन्सचे असं काही आहेत का इन्व्हेस्टमेंट जिथे त्यांनी गुंतवणूक करायला पाहिजे? खूप छान प्रश्न विचारलास. कारण की मला वाटतं की रिटायरमेंट शुड बी विथ द चॉईस. पूर्वी आपण पाहिले आपले पिढ्यानपिढ्या गव्हर्नमेंट जॉब मध्ये होते, 55 वर्षी 56 वर्षी रिटायर्ड व्हायचे. ते रिटायर झाल्यावर त्यांना पेन्शन्स असायचे. पण आता ही सिच्युएशन खूप चेंज झाली आहे. इव्हन गव्हर्नमेंटमध्ये पण आता पेन्शन्स बंद केले. सो माझी अशी एक हे असेल, ऍडवाइस असेल, जे रिटायर्ड झाले त्यांच्याकडे भरपूर पैसे येतात, पण काय होतं, एक मराठी माणूस म्हणून जी मी रिटायर झालेली माणसं पाहिली आहेत, ते एकतर एफडी मध्ये ठेवतात किंवा घरी कुठेतरी नवीन घर घेतात किंवा गावी घर बांधतात. कारण की त्यांना माहिती आहे माझ्याकडे पेन्शन आहे, त्याने माझं होणार आहे. पण आताची जी जनरेशन आहे त्यांना पुढे जाऊन पेन्शन नाही येणार आहे. तर अशा वेळी ह्यांनी काय करायला पाहिजे, आतापासून तुमचं रिटायरमेंट प्लॅन करा. कारण की बघा, तुमची मुलं, ऑफकोर्स यू हॅव टू सेव्ह फॉर युअर चाइल्ड एज्युकेशन, नंतर तुमचे इमर्जन्सी फंड्स आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. पण एक छोटीशी अमाऊंट फक्त तुमच्या रिटायरमेंटसाठी जरी तुम्ही बाजूला काढली तरी तुमचं रिटायरमेंटचं जे कॉर्पस लागणार आहे ती अमाऊंट जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचं एक गोल सेट होतो की मला ह्या माझ्या 50व्या एज मध्ये मला 1 करोड पाहिजे, 50 लाख पाहिजे, 2 करोड पाहिजे, 10 करोड. हे डिपेंड आहे तुमच्या आत्ताच्या खर्चावर. लोक ब्लाइंडली बोलतात की मला एक 10 करोडचं कॉर्पस माझ्याकडे झालं किंवा माझ्याकडे 1 करोड झाले तर मी रिटायर व्हायला मोकळा आहे. पण ते खरंच गरजेचं आहे का? तुमच्या रिटायरमेंटला 1 करोड पाहिजे का? जर माझा आत्ताचा खर्च फक्त महिन्याला 50,000 आहे, तर विथ द इन्फ्लेशन रेट मला पुढच्या 25 वर्षांनी किती लागणार आहे ते कॅल्क्युलेशन असणं खूप महत्वाचं आहे. तर तो नंबर तुम्हाला मिळाला की तुमचं विजन क्लिअर होतं की मला आता हे या माझ्या आत्ताच्या खर्चानुसार विथ कॅल्क्युलेटिंग द इन्फ्लेशन मला ह्या पुढच्या 20 वर्षात मला एवढे पैसे पाहिजे. मग आता हे 1 करोड मला पाहिजे, तर मला आतापासून किती अमाऊंट करायची? मे बी तुम्हाला फक्त 1000 रुपयेच करायचे असतील, मे बी तुम्हाला 10,000च करायचे असतील, ऍज पर युअर एज, करंट एज. मग त्यानुसार तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर ही अमाऊंट सुरू कराल ना इन्व्हेस्ट करायला, ती तुमचं प्रेशर कमी करतं. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आर्टिस्ट, म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये आहे एक आर्टिस्ट म्हणून, तर बरीच वर्ष कलाकार आहेत ते काम करतात ह्या शोला त्या शोला, म्हणजे प्रत्येक म्हणजे म्हणतात ना महिन्याला त्यांचे कार्यक्रम असतात. पण कधी त्यांना असं विचारलं ना, अरे तू कार्यक्रम केलास मग तुझ्याकडे काहीतरी पैसे अमाऊंट शिल्लक असेल, पण ते काहींना माहिती असतं की आपण सेव्हिंग कसं करायचं. पण मी आतापर्यंत जेवढे आर्टिस्ट बघितलेत तेवढ्यांना मी विचारलं ना की ते म्हणतात नाही, आमची काही सेव्हिंगच आम्ही केलेली नाही. म्हणजे कसं असतं, तो पेमेंट येतो पर डे असा पेमेंट असतो त्यांना. एक कार्यक्रम केला की त्यांना जी पण काही अमाऊंट मिळते ती सहज त्यांची खर्च होऊन जाते. म्हणजे ते हा विचार करत नाही की बाबा त्याच्यातून पण आपण थोडीफार सेव्हिंग केली पाहिजे. पण आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये मला असे फक्त हातावर मोजणे एवढेच कलाकार असे सापडलेत की त्यांनी त्या कला क्षेत्रामधून काहीतरी केलंय. पण आज जे माझे काही कलाकार आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारलाय. कारण की मी विविध क्षेत्रातल्या लोकांबरोबर काम करते. मी नोकरीदारांबरोबर काम करते, मी बिझनेसवाल्यांचं पण पोर्टफोलिओ मॅनेज करते, आणि मी वेगवेगळ्या प्रोफेशनल्स लाईक आर्टिस्ट आहे, तुमचे लॉयर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, या सगळ्यांचे पोर्टफोलिओ हँडल करते. ह्यामध्ये काय होतं ना, हे जे प्रोफेशनल्स लोक असतात ते नोकरीदारांसारखं त्यांना महिन्याला पगार येत नाही, बरोबर? आता ते महिन्याला येत नाही, पण कुठेतरी मला लमसम अमाऊंट मिळते की नाही. मग त्या लमसम अमाऊंट मधून थोडासा पैसा, जर समजा एक 5% जरी मी इन्व्हेस्टमेंट केली तरी माझ्याकडे एक एंड ऑफ द मंथ कारण की कसं ह्या लोकांना रिटायरमेंट नाहीये, बरोबर?
जसं जसं गब्बरने सांगितलं, जब तक तेरे पैर चलेंगे इसकी सांस चलेगी, तसंच आहे इकडे ह्या क्षेत्रात पण. जोपर्यंत कलाकार त्या कॅमेरा समोर किंवा स्टेजवर उभा आहे तोपर्यंत त्याच्या पॉकेटमध्ये पैसे येतात. जेव्हा तो घरी बसतो तेव्हा त्याला पैसे येत नाहीत. मग ही एक पेन पॉइंट आहे. मग त्यासाठी कलाकारांनी काय करायला पाहिजे, त्यांनी छोटी छोटी अमाऊंट का होईना इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आज मी मोठ्या आर्टिस्ट पासून लहान आर्टिस्ट पर्यंत का सगळ्यांचे पोर्टफोलिओ हँडल करते. मग शेवटी काय असतं, एक मोठा आर्टिस्ट जरी असला पण त्याच्याकडे पैसे जास्त आहेत पण त्याला काही मार्गदर्शनच नसेल कुठे गुंतवणूक करायचं आहे, तर तो ते पैसे पण त्याच्या उपयोगाचे होणार नाही. तो एका महिन्यातच ते पैसे संपू शकतो. बरोबर. त्यामुळे मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही छोटे आर्टिस्ट असाल किंवा मोठे आर्टिस्ट असाल किंवा फिल्म आर्टिस्ट असाल किंवा स्टेज आर्टिस्ट असाल, तुम्हाला जे पैसे मिळतात त्यातला काही भाग तुमच्या रिटायरमेंटसाठी ठेवा. बिकॉज तुमचं हे क्षेत्र हे अळवावरचं पाणी आहे. आज तुमच्याकडे Exactly. पाऊस आहे तर उद्या वणवा होऊ शकतो. तर त्यासाठी तुमच्या प्रत्येक आलेल्या अमाऊंट मध्ये काहीतरी पर्सेंटेज तुम्ही तुमचं ऍज अ रिटायरमेंट फंड म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट करा. सो जस्ट सपना, आता तुम्ही या उत्तरामध्ये म्हणजे मी एक शब्द नोट केला की पोर्टफोलिओ. लाईक म्हणजे आता SK वेल्दी माइंड्स हे पोर्टफोलिओ पण हँडल करतो. तर हे एक्झॅक्ट तुम्ही कुठल्या बेसवर काम करता? SK वेल्दी माइंड ही आमची ऑर्गनायझेशन आहे. मी फाउंडर डायरेक्टर आहे त्या कंपनीची. SK वेल्दी माइंड हे खूप प्रोफेशनली खूप आपण सांगू शकतो फोकस्ड आम्ही काम करतो. आम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट बघत नाही, त्या इन्व्हेस्टमेंटला कसं सिक्युअर करायचं आहे आणि त्या सिक्युअर केल्यानंतर क्रिएट झालेली इन्व्हेस्टमेंट कशी पुढे तुमच्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत पोहोचवू शकतो, ह्या तिन्ही गोष्टींवर काम करतो. मेन म्हणजे आम्ही 3 पिलरवर काम करतो. हे 3 पिलर एका 3 पायाच्या स्टूलासारखे आहेत. आता ते जे स्टूल आहे त्यातलं एक जरी पाय तुमचा तुटला किंवा डगमगला तरी तो स्टूल पडू शकतो. तर हे 3 पिलर काय आहेत, ते एक तर तुमची इन्शुरन्स, सिक्युरिटी, रिस्क मॅनेजमेंट. सेकंड आहे तुमचं वेल्थ मॅनेजमेंट, वेल्थ क्रिएशन. अँड थर्ड तुमचं पासिंग युअर वेल्थ टू युअर नेक्स्ट जनरेशन. आता ह्यामध्ये काय असतं, तुम्ही कितीही पैसे इन्व्हेस्ट केले, कितीही गुंतवणूक केली, एक मेडिकल इमर्जन्सी, एक ऍक्सिडेंट किंवा एक डेथ, द ब्रेड विनर ऑफ द फॅमिली, त्याची जरी डेथ झाली तरी तुमची जेवढी काही आयुष्यभराची पुंजी आहे ती एका फटक्यात वाईप आउट होऊ शकते, नष्ट होऊ शकते. त्यामुळे आम्ही मेक शुअर करतो, जर एखाद्याचं मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे तर मी मेक शुअर करते की त्या माणसाकडे ॲडिक्युएट हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे. मी मेक शुअर करते की तो ब्रेड विनर ज्याने हे प्लॅनिंग केले की माझी मुलं आहेत, त्यांचं एज्युकेशन व्हायचं आहे, माझ्यानंतर जर माझ्या बायकोचं रिटायरमेंट आहे, कारण की मी रिटायरमेंट करताना माझं रिटायरमेंट फक्त बघत नाही, पुढे माझी बायको ऍज पर द इंडियन ऍज अ ह्युमन लाईफ स्पॅन, आपण बघतो पुरुषांचं लाईफ स्पॅन थोडं कमी असतं महिलांपेक्षा. तर तो माणूस फक्त स्वतःची रिटायरमेंट प्लॅनिंग करत नाही, पुढचे 10 वर्ष त्याच्या बायकोची पण रिटायरमेंट प्लॅनिंग असते. आणि ती त्याची संगिणी आहे, त्या संगिणीला ती पूर्णपणे त्याच्यावर डिपेंड असते. तर ते रिटायरमेंट नंतर माझ्यानंतर माझे पैसे माझ्या बायकोला प्रॉपरली पुरायला पाहिजे. तो अशा प्रकारचं रिटायरमेंट प्लॅनिंग व्हायला पाहिजे. मग ह्यामध्ये जर माझं काही झालं, मृत्यूच नाही म्हणत, ऍक्सिडेंटली जर मी डिसेबिलिटी काही माझी आली, जर मी उद्या कामच नाही करू शकलो, तर हे सगळी इन्व्हेस्टमेंट किंवा रोजचा खर्च मी कसा मॅनेज करेन. मग त्यासाठी तुम्ही डिसेबिलिटी प्लॅन घ्या. त्यामुळे काय होईल, तुम्ही जरी 3 महिने काम केलं नाही तरी तुमच्याकडे रेग्युलर इन्कम जनरेट होईल, जो तुम्हाला तुमच्या रोजच्या खर्चासाठी उपयोगी पडेल. सो हे एक मोठं खूप महत्वाचं पिलर आहे जे रिस्क मॅनेजमेंट आहे. ते बहुतेक लोक स्किप करतात. आज आपल्याकडे निदर्शनात येतं, लोक लाखो रुपयाचे फोन घेतात लोनवर, पण ते जेव्हा बघतात लाखो रुपयाचे फोन घेतात लोनवर, पण जेव्हा आम्ही हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम त्यांना सांगतो तेव्हा ते आम्हाला सांगतात की मॅडम महाग आहे.
बरोबर. जो हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी मध्ये लाखो रुपयाची सिक्युरिटी देतो, तो तुम्हाला महाग वाटतो, आणि जो फोन तुम्हाला 2 वर्षानंतर आउटडेटेड वाटणार आहे, तो तुम्हाला महत्वाचा वाटतो. सो मी खरंच रिक्वेस्ट करीन सगळ्यांना, जर तुम्ही तुमच्या फोनला एवढं महत्व देता, तर तुमच्या जीवनाला तेवढं त्याच्याहून जास्त महत्व द्या. सो हे झालं आमचं पहिला पिलर. सेकंड पिलर वेल्थ क्रिएशन, ज्यामुळे तुमचे गोल बेस्ड प्लॅनिंग आम्ही करून देतो आमच्या एसके वेल्दी माइंड मध्ये. जर तुम्हाला महत्वाचं तर आहे तुमचं रिटायरमेंट, बिकॉज सी आपण कितीही मी म्हटलं की माझी मुलं मला माझ्या एज मध्ये बघतील किंवा माझे नातेवाईक आहेत ते बघतील, पण जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत सगळे तुमच्या बरोबर असतील. जेव्हा तुमच्याकडे पैसा नसेल तेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणी नसेल. सो तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग जो तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे वेल्थ. आता आम्ही खूप असे परिवार बघतो ज्यांच्यामध्ये त्या माणसाच्या मालमत्तेला घेऊन एवढी भांडणं होतात. एखादा माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्या मालमत्तेवर एक तर त्याचे नातेवाईक, त्यांची मुलं, त्यांच्यामध्ये एवढी कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात की त्याच्यामध्ये त्यांचे नातेसंबंधामध्ये खूप कडूपणा येतो. किंवा असंही होतं की माझी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, पण त्या माणसाने अशा गुंतवणूक केल्या आहेत की त्यांच्या बायकोला पण माहित नाहीये की कुठे आहे. आणि हे झाल्यानंतर, सडन डेथ झाल्यानंतर त्या बिचाऱ्या महिलेला माहिती नसतं माझ्या नवऱ्याने कुठे इन्व्हेस्ट केले, कोणाकडे मला जाऊन अप्रोच केलंय. हे मी फक्त कमी शिकलेल्या माणसांमध्ये नाही पाहिलंय, एज्युकेटेड माणसांमध्ये पण पाहिलंय. आता माझ्याकडे असे काही क्लायंट्स आहेत ज्या खूप हायर पोझिशनवर आहेत, पण त्यांची इन्व्हेस्टमेंट ही त्यांचे मिस्टर बघतात. जेव्हा त्यांना म्हटलं मॅडम तुम्ही या बसा आमच्या बरोबर, आम्ही काय करतोय ते बघा, शी फ्रँकली सेज की नाही ते बघतायत ना, ठीक आहे. त्यामुळे आम्ही ह्यावर मी माझ्याकडून असा उपाय केलाय की आम्ही एक बुकलेट तयार केलंय, ज्यामुळे आमचे जे क्लायंट्स असतात ते त्या बुकलेटमध्येच त्यांची इन्व्हेस्टमेंट, त्यांची इन्शुरन्स, त्यांचे व्हील काइंड ऑफ थिंग, बँक अकाउंट, ते सगळे ते नोट करतात आणि आम्ही ते त्यांना एक गिफ्ट म्हणून देतो. आणि ते आम्ही त्यांना स्पेसिफिकली सांगतो हे तुमची एक काइंड ऑफ व्हील आहे, ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, तुमच्या लॉकर्समध्ये ठेवा, जेणेकरून तुमच्या फॅमिलीला नंतर कन्फ्युजन क्रिएट व्हायला नको की तुम्ही पैसे कुठे कुठे गुंतवले. खऱ्या अर्थाने बघायला गेले हे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे की आपल्या नंतर पण आपल्या जी मागची पिढी असेल किंवा आपली घरातले लोक असेल त्यांना कळेल की आपण एक्झॅक्ट आपली अमाऊंट आपण कुठे गुंतवली आहे. तर मला असं वाटतं की मनीषा, तुला तुझे उत्तर मिळाले असेल. मला उत्तरं मिळाली आणि बापरे एवढं सगळं समजलंय ना की पुढचा प्लॅन लवकरच मी करणार आहे. हो अगदी कर. हो आणि मी पण करीन नक्कीच. आणि मला असं वाटतं की मनीषा बरोबर आता तुम्हा सर्वांना पण हे कळलंच असेल की आपण आपली स्मार्ट सेव्हिंग कुठे करावी, इन्व्हेस्टमेंट कुठे करावं, आणि याबद्दल अजून माहिती हवी असेल तर आम्ही पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये सपना सावंत यांची माहिती देणार आहोत. तुम्ही नक्की संपर्क करा. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद. भेट आमची तुमची या चॅनलवर मला बोलवल्याबद्दल मी तुमची आभारी आहे आणि या चॅनलच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.